नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सरळ सेवा पदभरती आरोग्य विभागामधील अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. कुठली पदं असणार आहेत, काय आहे, संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत. 2 जाहिराती सध्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, जी की पहिली जाहिरात जी आहे आरोग्य विभागाची आहे आणि अजून एक जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे, जी की महानगरपालिकेसाठी असणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. या जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलवरती दिलेली आहे. बघा मित्रांनो, सध्याची पदभरती असेल किंवा इतर पदभरतींसाठी तुम्हाला जर पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी महत्त्वाचं पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, जे की तुम्हाला TCS आणि IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान या विषयावरती वन लायनर स्वरूपामध्ये असणार आहे. या पुस्तकाचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्हाला TCSने आणि IBPSने 2025मध्ये घेतलेल्या जी पण परीक्षा आहेत त्याच्यामध्ये सामान्य ज्ञान या विषयाचे घटक आणि उपघटक निहाय वर्गीकरण केलेले आहे, ज्याच्यामध्ये राज्यघटना असेल, इतिहास असेल, भूगोल असेल, त्याचबरोबर पर्यावरण असेल, संगणक असेल, अर्थशास्त्र असेल, त्याचबरोबर RTI GK असेल, याचं घटक आणि घटकनिहाय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकात करून दिलेलं आहे. 2025-26 मध्ये होणाऱ्या सर्व परीक्षांसाठी TCS IBPS मार्फत घेणाऱ्या परीक्षांसाठी सामान्य ज्ञान या विषयासाठी अत्यंत उपयुक्त त्यांचं हे पुस्तक आहे, ज्याचं लेखन संकलन विकास शिंदाळकर सर, सचिंद्र कुरुन सर जे की STI आहेत, कपिल कळेकर सर यांनी केलेलं आहे. हे पुस्तक तुम्हाला महाराष्ट्रातील कुठल्याही बुकस्टोअरमध्ये पाहायला भेटेल किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकतात. त्यासोबत त्यांची इतरही पुस्तकं आहेत, जसं की स्वच्छता निरीक्षक तांत्रिक डायरी, वाहन चालक पदभरती जे की सचिंद्र कुरुन सर लिखित आहे. ही सर्व पुस्तकं विजयपथ पब्लिकेशन पुणे यांची प्रत्येक बुकस्टोअरमध्ये उपलब्ध आहेत, तेथून तुम्ही खरेदी करू शकतात. तर बघा, आता 2 जाहिराती आलेली आहेत, जी की नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत या ठिकाणी पाहू शकता. पहिली जाहिरात जी आहे या ठिकाणी 13 डिसेंबरला प्रसिद्ध झालेली आहे. सध्या शॉर्ट जाहिरात आलेली आहे, जी की न्यूजपेपरमध्ये आलेली आहे. बघू शकता, नवी मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील गट अ मधील विविध रिक्त पदे सरळ सेवा पदभरतीने राबवण्यासाठी या ठिकाणी ही जाहिरात आहे. पहिली जाहिरात जी आहे यासाठी देखील ऑनलाईन अर्ज तुमचे घेतले जाणार आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागामधली पदं असणार आहेत, म्हणजेच आरोग्य विभागामधली ही पदं आहेत, ज्याच्यासाठी पाहू शकता या ठिकाणी 5 जानेवारीपासून ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहेत ते करता येणार आहेत. सविस्तर जाहिरात नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती 4 फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे 4 फेब्रुवारी लास्ट डेट आहे, तिथपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे ते करता येणार आहेत. तर बघा, कुठली पदं याच्यामध्ये असणार आहेत. गट अ ची पदं असणार आहेत. या ठिकाणी पाहू शकता, पहिलं पद आहे वैद्यकशास्त्र, याच्यामध्ये 56,100 ते 1,77,500 इतका पेमेंट तुम्हाला असणार आहे. 16 पदं याचे भरली जाणार आहेत. त्यानंतर बघू शकता, शल्यचिकित्सकचं पद आहे, स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोग तज्ज्ञ, क्षयकिरण तज्ज्ञ, विकृतीशास्त्र तज्ज्ञ, त्याचबरोबर इंटोविनिस्टचे पद असणार आहे, ज्याच्यामध्ये 4 जागा आहेत. त्यानंतर बघू शकता, बगिरीकरण तज्ज्ञ आहे, अस्थि व्यंग तज्ज्ञ, त्वचा रोग तज्ज्ञ, रक्त संक्रमण अधिकारी याच्यासाठी देखील 1 पद भरलं जात आहे. त्याच्यानंतर पाहू शकता, मेडिकल रेकॉर्ड कीपर अधिकारीचे देखील पद आहे, ज्याच्यामध्ये 1 जागा असणार आहे. त्याचसोबत बघू शकता, वैद्यकीय अधिकारी, त्याचसोबत कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी अशी मिळून 113 जागांसाठी या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. याच्यामध्ये पाहू शकता, ही सर्व सार्वजनिक आरोग्य विभागामधली पदं असणार आहेत. ऑनलाईन अर्ज तुमचे 5 जानेवारी 2026 पासून ते 4 फेब्रुवारी 2026 पर्यंत असणार आहेत. याच्यासाठी TCS किंवा IBPS तुमची परीक्षा घेऊ शकते, परंतु अजून त्याची माहिती त्यांनी दिलेली नाही. यासाठी खुल्या प्रवर्गाला 1,000 रुपये फीज आहे, राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये फीज असणार आहे. परीक्षेचा दिनांक, वेळ, त्याचबरोबर केंद्र, संपूर्ण संभाव्य बदल जे आहेत वेळोवेळी www.nmmc.gov.in म्हणजेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संपूर्ण माहिती तुम्हाला वेबसाईटवरती भेटेल, म्हणजेच अर्ज करण्याच्या अगोदर ही सर्व माहिती जी आहे ती प्रसिद्ध होणार आहे. बघा, अजून एक जाहिरात आहे नवी मुंबई महानगरपालिकेची, जी की या ठिकाणी प्रशासकीय सेवेमधली पदं असणार आहेत. याच्यासाठी देखील सेम तारखा या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत, ज्याच्यामध्ये सहाय्यक आयुक्त गट ब चं पद असणार आहे. त्याचबरोबर महापालिका उपसचिव आणि सहाय्यक विधी अधिकारी अशी पदं या ठिकाणी भरली जात आहेत. याच्यामध्ये देखील 7 पदं असणार आहेत. ती 113 पदं प्लस या ठिकाणी ही 7 पदं गट अ आणि ब ची या ठिकाणी जाहिरात आहे. सध्या गट क व ड ची जाहिरात आलेली नाही. तर ही सर्व दोन्हीही जाहिराती ज्या आहेत त्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. दोन्ही जाहिरातीच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला पाहायला भेटतील. याच्यासोबत अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करावा. पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.